टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ अहिर आपल्याबरोबर आहेत। सचिन सर, तुमचे नेते आहेत, संजय राऊत खासदार आहेत, त्यांनी एक दावा केला आहे की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी केली, परंतु ती दिल्लीवारी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाकरता त्यांनी केलेली आहे। अमित शहांकडे त्यांनी या मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी केलेली आहे। सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस जे भाजपचे मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचा दावा जो आहे तो तुमच्या नेत्यांकडून केला जातो, कशा पद्धतीने करतात? एक तर जो त्यांनी युक्तिवाद केलेला आहे, कुठच्याही राजकारणामधले जो व्यक्ती असतो तो विश्लेषण करतो। एकतर अधिवेशनचा सत्र सुरू आहे, गुरुपौर्णिमा आहे आणि तातडीने दिल्लीला जाणं म्हणजे एकतर गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी असेल किंवा काहीतरी अशी राजकीय परिस्थिती निर्माण होते त्यावेळीच जी मंडळी असेल ती दिल्ली सवारी करतात, दिल्ली दरबारी जातात आणि म्हणून त्यांनी हा युक्तिवाद केला असेल। कारण ते त्या भागातले खासदार आहेत, त्यांच्याही अंतर्गत संबंध आहेत, त्यांनाही माहीत असते ते कोणाला कोण भेटू शकतो, काय भेटू शकतो। कारण काय दिल्लीमध्ये काय तुम्ही लपून नाही जाऊ शकत, प्रोटोकॉल असतो आणि कदाचित त्यांनी या गोष्टीला त्यांना माहिती असल्यामुळेच त्यांनी तो हे मांडण्याचं काम केलं असावं। परंतु संजय राऊत असा देखील दावा करतात की एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे आपला पक्ष जो आहे, शिवसेना शिंदे जो पक्ष आहे तो भाजपमध्ये विलीन करण्याची देखील एक अट जी आहे ती ठेवली। त्यांनी ज्या अर्थी सांगितल्यात म्हणजेच पक्षाची भूमिका आहे आणि ही एका लपून राहिलेलं नाही, हे अगोदरपासूनच आम्ही आमच्या व्यासपीठावरती बोलतो आहोत। आणि तुम्ही बघितलं असेल की एकंदरीत जे सरकार चाललेलं आहे हे कोणाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे, कोणाच्या सूचनेने चाललेलं आहे, कोणाच्या बद्दल सांगलेलं आहेत आणि आपल्या राज्यामध्ये राहून पण आपल्याला इतर राज्याचा जय जयकार करावा लागतो हे आपण पाहिलेलंच आहे। परंतु एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत का मुख्यमंत्री पद मिळालं नाहीये म्हणून? स्वाभाविक आहे ना, अस्वस्थ तर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री पदावरून इकडे या पदावरती येणं हा त्यांच्यासाठी अस्वस्थतेची भूमिका असेलच, पण तो त्यांचा अंतर्गत विषय आणि आम्ही त्याच्या फार पलीकडे गेलेलो आहोत। कारण एक विरोधी पक्ष आहे नात्याने ते असू दे, देवेंद्रजी असू दे किंवा उद्या अजितदादा असू असे कोणी जरी आला तरी देखील राज्याचा गाडा व्यवस्थित चालवणारा माणूस हा असलं पाहिजे, ही भूमिका ही आमची। आणि जिकडे जिकडे चांगलं होत असेल तर आम्ही स्वागत करू, जिकडे जिकडे विरोध करायचा विरोध करू। काल गिरणी कामगारांचा त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला, आमचे सर्व नेत्यांनी हा आवाज उठवला, मोड केला म्हणून केलं, पण त्यांचं आम्ही स्वागत केलं ना, काय आम्ही काय त्याच्याबद्दल तरी टीका आरोप करण्याचं काम केलं नाही। परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे दिल्लीवारी केली त्याचे अनेक वेगवेगळे विषय जे आहेत ते लावले जातात। संजय शिरसाटांना आयटीची नोटीस आली आहे, श्रीकांत शिंदेंना देखील विश्लेषण। कारण कसं असतं राजकारणामध्ये टायमिंग हा फॅक्टर असतो, हा टायमिंगच मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे एक तर गुरुपौर्णिमा, विधानसभाचा सत्र चालू आहे, अत्यंत महत्त्वाचे दोन जबाबदार व्यक्त्यांना अशा पद्धतीने नोटीस येणे, त्यांची गेल्या आठवड्यामध्ये चर्चा होणे, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशीचे आदेश देणे, या सर्व गोष्टी हे सिरीज आहे। मग कुठेतरी एकनाथ शिंदे अडचणीत येतात, स्वतःचा बचाव करण्याकरता का? बघा, प्रत्येक व्यक्तीला बचाव करण्याचा अधिकार आहे। आता ते कोणाकडनं वाचू इच्छितात आणि त्यांना कोण अडचणीत आणतायत, आगे आगे देखील होत आहे क्या? देवेंद्रजींना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का मुख्यमंत्र्यांना राज्याच्या? तुम्हाला काय सांगितलं, कोण कोणाला अडचणीत आणतोय हे आता बघावं लागेल आणि म्हणून आगे आगे देखील होत आहे क्या? आणि आज हा शर्ट मला यांनी दिलाय बघा, मॅच करून आला। आपल्यासोबत सचिन अहिर होते। सचिन अहिर यांनी आपल्याशी बोलताना त्यांचं मत व्यक्त केलं की कुठेतरी अस्वस्थता जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं, असं मत जे आहे ते सचिन अहिर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।